नमस्कार मित्रांनो, माझं नाव घनश्याम निकाळजे आणि आज आपण पाहणार आहोत की नवोदयचे फॉर्म आपल्याला कसे भरायचे. तर नवोदय या ठिकाणी आपण NAVODAYE.government.in या संकेतस्थळावर आपण जाणार आहोत. या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असा प्रकारे इंटरफेस दिसतो. या ठिकाणी क्लिक हिअर टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर क्लास 6 जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2021 या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. परंतु मित्रांनो, त्या अगोदर आपल्याला जो अर्ज आहे किंवा जे सर्टिफिकेट आहे ते आपल्याला रेडी करून ठेवायचे आहे, जेणेकरून आपल्याला अर्ज भरताना काहीच अडचण येणार नाही. या ठिकाणी असा इंटरफेस दिसतो. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला क्लिक हिअर टू क्लास 6 रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा एक अर्ज या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी बॅक टू होम पेज यावर नीट द प्रोस्पेक्टस म्हणजे प्रोस्पेक्टस पूर्ण माहिती मी वाचलेली आहे आणि या ठिकाणी प्रोसीड करतो. बघा, प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा एक अर्ज या ठिकाणी ओपन होणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपल्याला राज्य निवडायचं आहे. सिलेक्ट स्टेट, जे काही राज्य असेल आपलं ते राज्य या ठिकाणी समजा महाराष्ट्र या ठिकाणी निवडलं. त्यानंतर डिस्ट्रिक्ट आपल्याला निवडायची आहे. जिल्हा आपण कोणत्या जिल्ह्यातून अर्ज करणार आहोत तो जिल्हा आपल्याला निवडायचा आहे, नाशिक. त्यानंतर तालुका, या ठिकाणी तालुका आपल्याला निवडायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी तालुका आहे दिंडोरी. त्यानंतर ज्या शाळेचा अर्ज आपल्याला भरायचा आहे त्या शाळेचा पूर्ण पत्ता या ठिकाणी नेम ऑफ द स्कूल या ठिकाणी पूर्ण पत्ता आपण द्यायचा आहे. म्हणजे तो या ठिकाणी गडकी स्कूल. पिनकोड नंबर सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे, जेणेकरून शाळा सापडण्याचा अडचण होणार नाही. त्यानंतर विद्यार्थ्याचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. कॅपिटल लेटर मध्ये टाकतो. त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर जन्मतारीख ही अचूक टाकायची आहे मित्रांनो. ईमेल आयडी ज्या ठिकाणी स्टार केलेलं आहे ती माहिती आपल्याला पूर्णपणे भरायची आहे. त्याच्या आईचं नाव, त्यानंतर वडिलाचं नाव, फादर नेम, इथे या ठिकाणी गार्डियन म्हटले पण या ठिकाणी स्टार केलेले नाही, त्यामुळे भरायची काही गरज नाही. या ठिकाणी मित्रांनो जे स्टार केलेलं आहे ती माहिती आपल्याला अचूक भरायची आहे. आता नॅशनॅलिटी इंडियन, वर्क ऑन द साइड ऑफ द नेक, कॅटेगरी या ठिकाणी काय आहे, ST SC ST काय असेल ती कॅटेगरी आपण द्यायची आहे. सिलेक्ट एक्झामिनेशन, परीक्षा कोणत्या भाषेत येणार आहे ती भाषा आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे, मराठी. त्यानंतर पर्सेंटेज डिसेबिलिटी काय, रिलिजन धर्म हिंदू. त्यानंतर या ठिकाणी एखादी गोष्ट आहे असेल तर फॉर्म सबमिट होणार नाही, पण आपण त्याला लाल अक्षरात या ठिकाणी उत्पन्न लिहायचं आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा पत्ता आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर स्टेट कोणत्या राज्यामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये. जिल्हा त्या ठिकाणी निवडायचा आहे.
जर त्या ठिकाणी इथं स्टार केलेलं नाही त्या ठिकाणी तर पुन्हा या ठिकाणी माहिती भरताना वेळ घेतो मित्रांनो, कारण या ठिकाणी जशी नेटची स्पीड असेल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी हा फॉर्म भरण्याचं चालू आहे. तालुका निवडायचा आहे. त्यानंतर किंवा कॉलेज गावाचं नाव पिंपळगाव केतकी, या ठिकाणी सुद्धा पिंपळगाव केतकी आणि या तिन्ही ठिकाणी पिंपळगाव केतकी, कारण त्याचं शिक्षण ज्या गावामध्ये झालेलं असेल ते गावाचं नाव या ठिकाणी यायचं नाही. त्यानंतर शाळेचं नाव झेडपी स्कूल पिंपळगाव केतकी, पुन्हा या ठिकाणी झेडपी स्कूल पिंपळगाव केतकी, झेडपी स्कूल पिंपळगाव केतकी. त्यानंतर रिकॉग्नाइज्ड आहे, शासन मान्य आहे किंवा नाही ते पण लिहायचं आहे. त्यानंतर लोकेशन कसे आहे, शाळेचा विभाग हा कोणता आहे, शाळेचा विभाग रुरल लिहायचा आहे. आणि तो आता या ठिकाणी तिसरी, चौथी आणि पाचवी, या ठिकाणी तिसरीला जो तृतीय आणि तिसरीला होता तर ते वर्ष आपल्याला लिहायचं आहे मित्रांनो. 2018 जून 2018ला तो तिसरीला होता, 2019ला तो चौथीला होता आणि 2020ला तो पाचवीला. बरोबर. या ठिकाणी सर्व वर्ष नंतर पास कधी झाला, 2019 मे 2019 निकाल लागतो तेव्हा मे 2000 या ठिकाणी बघा अपलोड इमेज, या ठिकाणी फोटो आपल्याला 100 KB चा पाहिजे मित्रांनो. बघा त्या विद्यार्थ्याचं नाव आहे विजय गायकवाड. या ठिकाणी मी फोल्डर बनवलेला आहे, त्याची फाईल प्रॉपर्टी बघूया. हा फोटो किती KB चा आहे मित्रांनो, बघा 68 KB चा फोटो आहे आणि तो मी अपलोड करतो मित्रांनो. बघा ओपन म्हणतो, या ठिकाणी असं ग्रीन निळ्या आणि इथे दाखवलं लाईट मार्क आलेला आहे. त्यानंतर सही आपल्याला 100 KB, मिनिमम 10 KB. या ठिकाणी विद्यार्थ्याची सही आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही सही किती KB ची आहे, जर प्रॉपर्टी चेक करूया. या ठिकाणी 45.3 KB आहे, चालेल सही. त्या ठिकाणी नंतर पॅरेंटची सही या ठिकाणी निवडायची आहे. पॅरेंटची सही सुद्धा आपण बघू शकता. या ठिकाणी प्रॉपर्टीज केल्यानंतर आपल्याला ती सुद्धा 100 KB च्या आत आहे, ती सुद्धा आपण अपलोड करूया. त्यानंतर सर्टिफिकेट म्हणजे भरलेला जो फॉर्म आहे तो आपल्याला 300 KB मध्ये पाहिजे. या ठिकाणी आपण प्रॉपर्टी जर बघितली तर या ठिकाणी 2.13 MB आहे. म्हणून या ठिकाणी आपण याला ओपन विथ पेंट करूया आणि याची साईज आपण कमी करूया. ही साईज मध्ये जाऊन पिक्सल मध्ये साईज या ठिकाणी साईज कमी झालेली आहे. सेव्ह करूया. या ठिकाणी सर्टिफिकेट इथं देतो. 355 अजून आपल्याला कमी पाहिजे मित्रांनो साईज. 500 करूया. साईज नक्की आता कमी झालेली असेल. बघा 203 KB या ठिकाणी साईज झालेली आहे मित्रांनो. म्हणजे सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायला ओपन करतो. बघा या ठिकाणी निळा मार्क झालेला आहे. सबमिट अँड प्रिव्ह्यू या ठिकाणी क्लिक करतो. बघा मित्रांनो या ठिकाणी सबमिट आणि प्रिव्ह्यू क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने हा आपला अर्ज, आपण जी काही माहिती आपण दिली अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिसते. या ठिकाणी माहितीमध्ये जर कदाचित जर चुकलेली असेल, आपल्याला काही बदल करायचा असेल तर या ठिकाणी आपण बदल करू शकता. तेव्हा या ठिकाणी आपल्याला एडिटवर क्लिक करायचं आहे. तर एडिटवर क्लिक केल्यानंतर आपण बदल या ठिकाणी
एडिटवर क्लिक केल्यानंतर बदल करू शकतो. जर बदल करायचा असेल, आपल्याला फॉर्म सबमिट करायचा असेल, तर या ठिकाणी हा कॅप्चा टाकून या ठिकाणी आपल्याला अर्ज सबमिट करायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी फायनल सबमिशनवर क्लिक करतो मित्रांनो. बघा, फायनल सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असा मेसेज येतो, रजिस्ट्रेशन सक्सेसफुली. या ठिकाणी असा मेसेज येईल बघा मित्रांनो. बघू शकता या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन युअर डाटा हॅज बीन सेंड सक्सेसफुली. रजिस्ट्रेशन नंबर, हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला हा जो अर्ज जो विद्यार्थ्याचा माझ्याकडे दिलेला आहे त्या अर्जावर आपल्याला तो रजिस्ट्रेशन नंबर लिहायचा आहे, जेणेकरून आपल्याला हॉल तिकीट काढण्यासाठी सोपं होईल. हॉल तिकीट आपल्याला सहज प्राप्त होऊ शकतो. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे क्लिक हिअर टू प्रिंट युअर रजिस्ट्रेशन फॉर्म. या ठिकाणी आपल्याला तो फॉर्म अर्ज मला प्रिंट काढायचे आहे, प्रिंट करतो. प्रिंट करताना मी काळजी घेतो की तो फॉर्म मी मला एअरफोनमध्ये सेव्ह करायचा आहे. बघा, एअरफोनमध्ये मी सेव्ह केलेला आहे तो अर्ज, आणि सेव्ह म्हणून या ठिकाणी तो अर्ज या ठिकाणी जो अर्ज आहे त्या ठिकाणी मी त्या विद्यार्थ्याच्या या ठिकाणी तो सर्टिफिकेट काय गायकवाड फॉर्म ते असं करून सेव्ह करतो. बघा, या ठिकाणी हा अर्ज सेव्ह झालेला आहे. अशा पद्धतीने आपण अर्ज भरलेला आहे, आणि रजिस्ट्रेशनची प्रिंट आपल्याला जतन ठेवायची आहे. जेव्हा काही हॉल तिकीट आपल्याला, जेव्हा परीक्षेची तारीख आहे त्या तारखेला आपण हॉल तिकीट प्राप्त होतील, त्याच्या अगोदर 10-15 दिवसा अगोदर आपल्याला हॉल तिकीट प्राप्त होतील. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला नवोदयचे फॉर्म भरायचे आहे. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.